आज मी पहिल्यांदाच एअर फ्रायर वापरला आणि इतकी मस्त अमेझिंग रेसिपी झाली होती आणि ती पण इतक्या कमी ऑइलमध्ये. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. मी पनीर टिक्का बनवला आहे आणि खूप मस्त झाला होता. सगळे पीसेस कट करून घेतले पनीरचे. त्याच्यानंतर कांदा पण बारीक कट करून घेतला आणि शिमला मिर्च पण बारीक कट करून घेतली. त्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलं. त्याच्या मॅग्नेट करण्यासाठी त्याच्यामध्ये धनिया पावडर, जिरा पावडर, चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल तिखट, त्याच्यानंतर अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेतली आणि मी भाजलेलं बेसन टाकले 3 चमचे. मी एक बेसन भाजूनच ठेवलेलं आहे, त्यामुळे अशा रेसिपीसाठी यूज होतं. तुम्ही पण तसं करू शकता. आणि 3 चमचे दही घेतलं. नंतर मग मी आपली जी कसुरी मेथी असते ती छान क्रश करून टाकले आणि थोडंसं तेल गरम केलं 1 चमचा आणि ते ह्याच्यामध्ये ओतून घेतलं. सगळं मिक्स केलं. त्याच्यानंतर एअर फ्रायरमध्ये जे शीट असते त्याच्यावरती पेपर ठेवला, बटर पेपर, आणि त्याच्यावरती हे जे होतं सगळं मिक्स केलेलं ते छान पसरून घेतलं आणि मग मी 180 डिग्रीवरती 15 मिनटासाठी एअर फ्राय केलं. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. खूप अमेझिंग झाली होती, मस्त झाली होती आणि कमी तेलामध्ये छान. म्हणजे तुम्ही डाएट करत असाल तर नक्की प्रोटीन बेस ही पनीर टिक्का रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा मस्त रेसिपी आता मी नवनवीन एअर फ्रायमध्ये बनवलेल्या रेसिपी शेअर करेल. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.